2022 नोटीस, 2026 उजाडलं तरी अतिक्रमण जैसे थे. महापालिकेची नोटीस फक्त कागदापुरतीच. 15 दिवसांचं अल्टिमेटम, पण 4 वर्षे उलटली. महापालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह. नोटीस दिली, दरम्यान कारवाईच विसरले. अनधिकृत अतिक्रमण आजही कायम. महापालिकेचा इशारा हवेत विरला. 4 वर्षांनंतरही अतिक्रमण हटले नाही. अहिल्यानगर महापालिकेच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 29 जून 2022 रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केडगाव परिसरातील भूषणनगर झेंडा चौक येथील एका अनधिकृत पत्रा शेड आणि पार्किंग संदर्भात अधिकृत नोटीस बजावली होती. या नोटिशीत संबंधित बांधकाम 30 मीटर लिंक रोड आणि 12 मीटर सेवा रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच संबंधितांना 15 दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे आता नागरिकांकडून महापालिकेच्या कार्यपद्धतीवर आणि आयुक्तांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नोटीस केवळ कागदावरच राहिली का? 15 दिवसांचा अल्टिमेटम 4 वर्षांपर्यंत कसा पोहोचला? असा सवाल आता आयुक्तांच्या कारभारावर संशय व्यक्त करणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई करणारी महापालिका इथे इतकी शांत का? आयुक्त साहेब, आता तरी या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई होणार का, की नोटीस फक्त नावापुरतीच होती? अशा अनेक प्रश्नांची शहरभर चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात महापालिका नेमकी काय भूमिका घेते आणि प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडेच आता नागरिकांचं लक्ष लागलंय.